आणखीन एक महत्त्वाची बातमी, आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येते। विजयाला आव्हान देणारी याचिका कोर्टाने स्वीकारलेली आहे। अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी ही याचिका केलेली होती। थोरवेंवर भ्रष्ट पद्धतीने प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। महबूब जमादार माझे सहकारी आपल्याला या संदर्भातली माहिती देतात। महबूब, कर्जत विधानसभा मतदारसंघाचा हा निकाल कायमच चर्चेत राहिलेला आहे। त्यात तटकरेंवरती थोरवे नेहमीच आरोप करतात। आता सुधाकर घारे यांची याचिका दाखल केल्यामुळे नेमकं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आणि एकूणच पुढे काय घडू शकतं? एकूणच थोरवेंचा जो विजय झालाय आता येत्या विधानसभा निकालामध्ये, हा केवळ 5700च्या आसपास ची लीड त्यांना पूर्ण मतदारसंघामधून भेटलेली आहे आणि ही लीड कुठेतरी निशक्त विजय मानला जाते सुधाकर घारे यांचा। जे सुधाकर घारे राष्ट्रवादीचे नेते होते, ते तटकरेंचे कट्टर समर्थक होते, परंतु त्यांना युतीकडनं तिकीट न भेटल्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला व ते अपक्ष उभे राहिलेले त्यांचा जवळजवळ मागील 2.5 वर्ष झंझावाती प्रचार त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने केलाच होता। परंतु या निवडणुकीच्या दरम्यान थोरवेंनी काही ठिकाणी धमकी काही कार्यकर्त्यांना दिल्यात। थोरवेंनी अपप्रचार केलेला आहे सुधाकर घारे यांच्या बाबतीत व थोरवेंनी काही गैरमार्गाने प्रचार केलेला आहे किंवा पैसे दिलेत किंवा इतर काही गैरमार्ग वापरलेल्या प्रचाराकरता, आणि त्याच्यामुळे माझा निसटता जो पराभव झालेला आहे, केवळ 5700 मतांनी जो काही पराभव झालाय, याला कारणीभूत हा प्रॉपर जो निवडणूक आयोगाचे याचिका दाखल करून घेतलेली आहे। पुढे निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। महबूब, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।